आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याचे आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. आजच्या प्रभूच्या वचनाकडे आम्ही पाहत असता एक शब्दाकडे आम्ही लक्ष देणार आहोत. तो शब्द म्हणजे मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. आम्हाला माहिती आहे की राजा शलमोन जो आहे, ज्याला ज्ञानाची प्राप्ती होती, त्यांनी सर्व काही विचार करून बरेच विचार मांडलेले आहेत. आम्हास त्याच त्याच वचनामध्ये आम्हास पाहायला भेटतं, अध्यामध्ये लिहिलेलं आम्हास पाहावयास भेटतं, की तो म्हणत आहे, की ह्या पलीकडे काय आहे? मनुष्य कर्तव्य ते एवढेच आहे. मग मनुष्य कर्तव्य ते काय? आम्ही त्याकडे थोडं लक्ष देणार आहोत. बऱ्याच गोष्टी आहेत, पण बऱ्याच गोष्टींमधून महत्वाच्या एक किंवा दोन गोष्टीकडे आम्ही आज पाहणार आहोत. मनुष्य कर्तव्य काय? त्याचप्रमाणे जर अनुवाद याचा जर आम्ही 10वा अध्याय त्याचं 12 आणि 13वं वचन वाचलं, तिथे देखील आम्हाला सारखंच एक प्रश्न पाहावयास भेटतो. तो प्रश्न म्हणजे काय? तिथे असं म्हटलेलं आहे, देव परमेश्वर तुमच्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो? देव परमेश्वर तुमच्याकडे ह्यापेक्षा जास्त काय मागतो? हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रभू हे दोन्ही प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ह्यासाठी की आम्ही या दोन्ही प्रश्नाकडे लक्ष द्यावे. ह्यापेक्षा जास्त परमेश्वर तुमच्याकडे काय मागत आहे? असं इस्रायली लोकांस परमेश्वराने अनुवादाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, की तू देवाचे भय धर, त्याची आज्ञा पाळ, त्याच्या वचनाप्रमाणे चाल. ह्याच्यापेक्षा पलीकडे मी तुझ्याकडे काही मागत नाही. परमेश्वराचे वचन आज देखील तेवढंच आम्हाकरिता लागू आहे. तो म्हणत आहे, की ह्यापेक्षा मी तुझ्याकडे काय जास्त मागत आहे. तू तुझ्या मानवीय कर्तव्याकडे लक्ष दे. आणि आम्ही जर पाहिलं, त्याच उपदेशकाच्या 12व्या अध्यायात जर आम्ही पाहिलं, त्याच्या 8व्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं, तर तोच राजा काय म्हणत आहे? तो म्हणत आहे, व्यर्थ हो व्यर्थ. उपदेशक म्हणत आहे, सर्व काही व्यर्थ. व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. जो सर्व ज्ञानी आहे, त्या परमेश्वराकडे जर आम्ही पाहिलं आणि जर ह्या गोष्टींकडे जर पाहिलं, की जो लेखक म्हणत आहे, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व गोष्टी व्यर्थ आहे. मग आमच्या जीवनाचा सार काय आहे? आमच्या जीवनाचा अर्थ काय आहे? हे समजणं फार गरजेचं आहे. तो ह्या संदर्भामध्ये म्हणत आहे, जेव्हा लोक न न हो घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊन अनितीने जेव्हा गोष्टी करतात आणि त्यातून ज्या गोष्टी प्राप्त होतात, त्यासाठी तो म्हणत आहे, व्यर्थ हो व्यर्थ. ते आम्हाला कुठे पाहावयास भेटतं? जर आम्ही 11वा अध्याय त्याचं 8वं वचन जर वाचलं, त्याच्या शेवटच्या भागामध्ये काय लिहिलेलं आहे? अंधकाराचे दिवस पाहून पहा बहुत असणार, हे ते मानत वागावे, जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थ. म्हणजे अंधारातून जे प्राप्त होतं ते सर्व काय आहे? व्यर्थ आहे. कारण की आम्ही जर त्याचा शब्दशः अर्थ घेतला, जर व्यर्थ सर्व व्यर्थ, मग आमची सेवा देखील व्यर्थ होईल, आमचं सर्व काही व्यर्थ असं गणण्यात येईल. तसं नाहीये. अंधारातून जे प्राप्त होत आहे त्याच्याविषयी लेखक काय म्हणत आहे? व्यर्थ आहे. म्हणून त्याकडे आम्हाला लक्ष देणं आहे. अंधारातून आम्हाला काय प्राप्त होत आहे का? अंधाराचे दिवस जरी जास्त असले आणि आम्ही मनामध्ये विचार करत असले, की आमची उपलब्धी जी आहे ती मोठी आहे या अंधारातून, पण त्याचा अंत काय आहे? तिथं काय म्हटलेलं 8व्या वचनामध्ये? व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. त्यातून काही प्राप्त होणार नाही. मनुष्य कर्तव्य काय? ते देवाच्या वचनाप्रमाणे गोष्टी प्राप्त करून घेणे. तेच आम्ही जर वचन जर पाहिलं, तर हे वचन कसं आहे? ह्या जीवनाचा सार आहे आणि हा मुख्य काय आहे? हे मुख्य कर्तव्य आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. मग आम्हास प्रश्न पडतो, द सर्च ऑफ ह्युमन बिंग विल एंड ओव्हर हिअर. आमचा सर्व शोध इथं संपतो ह्या शब्दामध्ये. मनुष्य कर्तव्य. माझं कर्तव्य काय आहे परमेश्वराकडे? म्हणून जर आम्ही जर लुकाचा 15वा अध्याय त्याचा 11 ते 32 वचन जर वाचलं, तर तिथे आम्हास पाहावयास भेटतं. कोण पाहावयास भेटतं? तिथेच आम्हास उधळ्या पुत्र पाहावयास भेटतो. उधळ्या पुत्र काय करतो? तो आपलं धन घेतो
आपल्या बापासून लांब जातो आणि तो सर्व काय उधळतो. आणि सर्व काय उधळल्यानंतर 18व्या वचनामध्ये, 15व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये तो काय म्हणत आहे, मी उठून आपल्या बापाकडे जाईन, आता मला समज आलेली आहे. तो काय म्हणत आहे, मी आता उठून आपल्या बापाकडे जाईन. त्याचं कर्तव्य काय होतं? त्याचं कर्तव्य तिथं त्या 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 डुकरांना जेवण घालणं होतं का? नाही. त्या जागेमध्ये राहणं होतं का? नाही. आपल्या बापापासून दूर राहणं होतं का? नाही. त्याचं त्याचं मनुष्य कर्तव्य ते नव्हतं. त्याचं कर्तव्य काय होतं? आपल्या बापाच्या जवळ राहणं, त्याच्या सानिध्यामध्ये राहणं. आणि ही समज त्याला कधी आली? जेव्हा तो त्या परिस्थितीमध्ये जातो, जेव्हा त्या कष्टामध्ये जातो, त्यानंतर सर्व काही दुःखातून गेल्यानंतर तो काय म्हणत आहे, माझ्या बापाच्या घरामध्ये तर माझे नोकर याच्यापेक्षा जास्त खात आहे आणि मी काय आहे, भुकेने इथे मरत आहे. मग आता मी काय करणार आहे? आता मी माझ्या बापाकडे परत जाणार आहे. अनेकदा आम्ही त्याच गोष्टीमध्ये गुंतलेलो असतो. प्रभूकडे मागे येण्याचं आमचं मन नसतं किंवा आम्ही एवढं हरवलेलो असतो. आम्हाला माहिती नाही आम्ही कुठल्या स्टेजमध्ये असतो प्रभूपासून. जेव्हा तो आपल्या बापाचं घर सोडून गेला, तेव्हा तो प्रथमतः काय होत होता? आनंदामध्ये होता, ऐशो आरामात होते. त्याचे मित्र त्याच्या सोबत होता, पैसा होता, तो उडवत होता. त्याला बापाचं घर आठवत नव्हतं. नंतरून परिस्थिती येते, जेव्हा सर्व संपतं. तो त्याचे मित्र त्याला सोडून जातात, सर्व सोडून जातात, एकटा पडतो. काय परिस्थितीमध्ये त्याला राहावंच लागतं. त्यानंतर त्याला समज येते, माझ्या बापाचं घर जास्त आनंदाचं आहे. आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत हे आम्हास माहिती नाही. आम्ही कुठल्या स्टेजमध्ये, कदाचित आम्ही आनंद करत आहोत, आम्हास बरं वाटत असेल बापाचं घर सोडल्यानंतर, पण तो संपणार आहे. जसा इथं उपदेशक म्हणत आहे, व्यर्थ हो व्यर्थ, अंधारातून प्राप्त होणार व्यर्थ. बापापासून दूर जाऊन प्राप्त केलेलं व्यर्थ आहे. पापामध्ये राहून प्राप्त केलेलं व्यर्थ आहे. हे मनुष्याचं कर्तव्य नाही. हे मनुष्याचं कर्तव्य नाही. नंतरून जर आम्ही पाहिलं 20व्या वचनामध्ये, फार सुंदररित्या तिथे आम्हाला पाहावयास भेटतं. एका वडिलांची भूमिका आम्हाला तिथे पाहावयास भेटते. तिथे असे म्हटलेले आहे, जेव्हा तो दुरून आपल्या पुत्रास येतास पाहत आहे, तेव्हा त्याच्या मनामध्ये कळवळा आलेला आहे आणि तो जाऊन त्याच्या गळ्यात गळ्यात पडलेला आहे आणि त्याचे मुक्के घेतलेले आहे. प्रश्न पडतो आमच्या समोर, की बाप तो फार दुरावरती आहे, त्याचे वडील फार लांबावरती आहेत, फक्त पुत्राला पाहिलेलं आहे. त्याचं परिवर्तन झालं नाही झालं ह्याचे तो तिथं स्पष्टीकरण मागत नाहीये. नो एक्सप्लेनेशन आस्ट. पण तिथं त्यास कळत आहे, त्या पित्यास कळत आहे. त्या पुत्राचं बदललेलं मन त्यास दिसत आहे. त्याला विचारण्याची गरज नाहीये. तो दूरवरूनच पाहून त्याला कळत आहे, की हा माझा पुत्र माझ्याकडे परत आलेला आहे. प्रियांनो, आम्हास आम्हास स्वतःचे परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. आम्हास कुठून मागे परतायचं आहे. तो पिता त्याचप्रमाणे तिथे उभा आहे. तो प्रश्न विचारत नाही, तो दंड देत नाही, तो आनंदाने स्वीकारतो, तो जवळ घेतो, तो मिठी मारतो, तो मुके घेतो. आणि तेवढंच नाही तर तिथं जय उत्सव होतो, जसं त्या पित्याने तिथे केलेला आहे. तो काय म्हणत आहे, तिथे कोकरू काप, पुष्ट असं कोकरू कापा, आनंद करा. कशासाठी आनंद करा? माझा पुत्र. त्याचप्रमाणे तिथे आम्हास पाहावयास भेटत आहे. तोच प्रश्न आमच्या समोर देखील आहे. आम्ही कुठपर्यंत पळणार आहोत आणि कुठून आम्हास मागे येणं आहे. त्याचप्रमाणे आम्हास पाहावयास भेटतं, जर आम्ही त्याच अध्यायाच्या गोष्टींकडे पाहिलं, तर तिथे आम्हास 3 गोष्टी पाहावयास भेटत आहे. हरवलेलं नाणं आम्हास पाहावयास भेटत आहे. तिथं आम्हास पाहावयास भेटत आहे, की हरवलेलं मेंढरू आम्हास पाहावयास भेटत आहे. हरवलेलं मेंढरू जे आहे, ते पुन्हा एकदा पित्याकडे तो मेंढपाळ आहे, तो त्याला शोधून आणत आहे. त्यानंतर जे हरवलेलं नाणं आहे, ते तिथं तो व्यक्ती काय करत आहे, तो दिवा लावून शोधत आहे. ते हरवणे, त्याचप्रमाणे मार्गावरून भटकणे, हे ते कोकराचं प्रतीक आहे. तो कोकर काय करत आहे, तो त्याच्या अज्ञानपणाने तो तिथं भटकलेला आहे.
जे नाणं हरवलेलं आहे ते कशा निष्काळजीपणामुळे हरवलेलं आहे. पण जो उदळ पुत्र आहे तो स्वतःच्या मनाने दंड काय केलेला आहे, तो गेलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे, दांडपणा तिथे दाखवलेला आहे. मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन करणार आहे. ही वॉज रिबिलियस बाय नेचर ओव्हर. पण तरीही देखील आम्हाला पास भेट आहे. प्रभू कसा आहे? प्रभू कृपाळू आहे. प्रभू कनवाळू आहे. त्याचप्रमाणे जर आम्ही मार्क याचा याचा तिसरा अध्याय त्याचं 17वं वचन तिथे जर वाचलं तर तिथं आम्हास एक गोष्ट पाहावयास भेटत आहे. कुणाविषयी लिहिलेलं आहे? तिथं आम्हास योहानाविषयी लिहिलेलं पाहावयास भेटत आहे. योहानाविषयी तिथे असं लिहिलेलं आहे. त्याला एक नाव प्रभू तिथं देत आहे. ते नाव म्हणजे काय लिहिलेलं आहे? गर्जनाचा पुत्र असं म्हटलेलं आहे. रागिष्ट असा व्यक्ती तिथे म्हटलेला आहे. पेत्र आणि योहान आम्हास पाहावयास भेटत आहे. आम्हास योहानाविषयी असंच तिथे लिहिलेलं आहे. एक शब्द वापरलेला आहे. तो वाचत असता आम्हास खरोखर कळतं की तो त्याचा स्वभाव होता गर्जनाचा पुत्र, रागिष्ट असा. हे कोण म्हणत आहे? प्रभूने त्याला दिलेलं नाव आहे. आणि तोच योहान आम्हास पाहावयास भेटत आहे की पूर्णपणे तो बदललेला आहे. त्याच्यामध्ये परिवर्तन आलेलं आहे. पण हे परिवर्तन येण्या अगोदर त्याच्या जीवनामध्ये काय घडलेलं आहे, तो आपल्या मनुष्य कर्तव्यामध्ये कसा चुकलेला आहे, त्याकडे देखील आम्ही पाहणार आहोत. आम्ही पाहणार आहोत. जर आम्ही मत्तेयाचा 20वा अध्याय त्याचा 21वा वचन जर तिथं वाचलं, आम्ही त्याच्याकडे जाणार नाही. पण तिथे आम्हाला पावसाळ्यात त्याची आई विनंती करत आहे की त्यांनी त्याचे दोन्ही पुत्र प्रभूच्या उजवीकडे व डावीकडे बसावे अशी ती विनंती करत आहेत. विनंती चुकीची नाहीये. विनंती चुकीची नाहीये. पण आम्हाला परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे. ती काय म्हणत आहे की माझ्या एका पुत्राने उजवीकडे आणि एका पुत्राने डावीकडे बसावे अशी माझी इच्छा आहे. तोपर्यंत ना योनाने कुठलं दुःख सहन केलेलं आहे, प्रभूसाठी काही केलेलं नाहीये. पण इच्छा काय आहे? मोठी अशी इच्छा आहे की मला मोठं स्थान असं प्राप्त व्हावे. हे मनुष्याचं कर्तव्य आहे का? हे मनुष्याचं सार आहे का जीवनाचा? नाही. तिथे आम्हास पाहावयास भेटत आहे. मग त्याच्या 19व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये पेत्र तिथं प्रश्न विचारत आहे की आम्हास काय मिळणार आहे? 19व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये आम्ही त्याच्याकडे जाणार नाही. पण तिथे आम्हाला पाहावयास भेटत आहे, एक प्रश्न विचारत आहे पेत्र, आम्ही तुमच्यासाठी सर्व सोडलेलं आहे, आता आम्हास काय प्राप्त होणार आहे? प्रभू म्हणत आहे एकीकडे ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला काय मागत आहे, आणि पेत्र इथं प्रश्न विचारत आहे, प्रभू आम्हास काय मिळणार आहे? भेटण्याची अभिलाषा आहे त्याच्या जीवनामध्ये की मी प्रभूसाठी हे करत आहे, आता मला काय भेटणार आहे? प्रभूसाठी मी सोडलेलं आहे, मला काय भेटणार आहे? प्रभू सुंदररित्या खालच्या वचनामध्ये त्याला उत्तर देत आहे. तो म्हणत आहे की तुम्ही 12 राज्यस्थानावरती बसणार आहात. याच्याहून पलीकडे काय तुम्हाला हवंय? पण तेवढं त्यांच्यासाठी पुरेसं नव्हतं. तेवढं त्यांच्यासाठी पुरेसं नव्हतं. तो तिथं काय म्हणत आहे, माझ्या पुत्राने उजवीकडे व डावीकडे बसावे अशी माझी इच्छा आहे. राजसन पुरेसं नव्हतं. ह्यामध्ये काही चुकीचं नाही आहे उच्च स्थानाची प्राप्ती करणं. पण त्याप्रमाणे प्रभूसाठी झटणं पण गरजेचं आहे. प्रभूची सेवा पण त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. न सेवा करता, न काय करता आम्हास ते मुकुटाची अभिलाषा आहे. प्रभू जेव्हा स्वतःला सर्व नम्रतेने खाली तयार करत होता की मला मरवायचं आहे, आणि त्याचीच घोषणा तो तिथे करत आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये कशा प्रकारे त्यांनी दुःख सहन करावं, कशा प्रकारे त्यांनी मरण सहन करावं आणि त्यांनी वधस्तंभावर जावं, ह्याच्या गोष्टीविषयी तो सांगत होता. आणि ह्यांच्या लोकांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे की मला एकाला उजवीकडे बसवायचं आणि एकाला डावीकडे बसवायचं आहे. प्रभूच्या मनाकडे लक्ष नाहीये, स्वतःच्या मनाकडे, स्वतःच्या इच्छेकडे लक्ष आहे. प्रभू तिथे प्रश्न विचारत आहे, मी ह्या पलीकडे तुला काय मागत आहे? व्हॉट एम आय आस्किंग यू मोर दॅन दिस? प्रभूची सेवा केल्याशिवाय, त्याच्यासाठी रिक्त झाल्याशिवाय मुकुट प्राप्त होण्याची अभिलाषा चुकीची आहे. आम्हास रिक्त झाल्याशिवाय मुकुट प्राप्त होऊ शकत नाही.
कारण की आम्ही जर फिलिप्पिकराच्या पत्रामध्ये गेलो 2रा अध्याय त्याचं 7 ते 11 वचनामध्ये आम्हाला ख्रिस्ताविषयी स्वतःविषयी पाहावयास भेटत आहे. तिथं काय म्हटलेलं आहे, तो आम्ही करिता रिक्त झालेला आहे म्हणूनच त्याच्यासाठी उच्च स्थान दिलेलं आहे. त्यांनी मरण सहन केलं. मरण म्हणजे कुठपर्यंत? क्रुसावरील मरण त्यांनी सहन केलेलं आहे. तिथं 2 शब्द वापरलेले आहे, मरण आणि क्रुसावरील मरण. फरक काय आहे? क्रुसावरील मरण त्याचं दुःख सहनाची तिथं सिंबॉलिक आहे, की त्यांनी किती दुःख सहन केलेलं आहे याची आठवण करा. फक्त त्यांनी मरण सहन केलेलं नाही. म्हणजे तो काय झालेला आहे? तो रिक्त झालेला आहे. तेच तर 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यानंतरच त्यास काय दिलेलं आहे? उच्च नाम दिलेलं आहे. उच्च स्थान प्राप्त झालेलं आहे. त्याच्या आधी झालेलं आहे का? नाही. पण योनाची काय आहे? त्या योनाच्या आईची इच्छा काय आहे? योनाची देखील तीच इच्छा आहे, की मला उच्च स्थान प्राप्त व्हावं, न रिक्त होता. पण त्याच यवनाच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन पाहत आहोत. आणि जेव्हा आम्ही प्रगटीकरण याचा 1ला अध्याय त्याचा 17 वचनामध्ये पाहतो, तेव्हा आम्हास यवन कुठे पाहावयास भेटतो? प्रभूच्या चरणामध्ये पाहावयास भेटतो. राज्य सणाची आता अभिलाषा नाहीये. आता कुठे आहे तो? या परिवर्तनानंतर तो प्रभूच्या चरणाशी आहे. हे काय आहे? परिवर्तन आहे. हे परिवर्तन आहे. हे मनुष्य कर्तव्य. तो तिथं म्हटलेला आहे, मी प्रभूच्या चरणाशी उपडा पडलो जेव्हा मी ते पाहिले. जेव्हा मी ते पाहिले. आता राज्यसन नाहीये. प्रभूच्या चरणामध्येच त्यास राज्यसन दिसत आहे. वाह! काय परिवर्तन आहे. प्रभू आज देखील आम्हास तेच सांगत आहे. रिक्त व्हा म्हणजे तुम्हास ते राज्यसन प्राप्त होईल. जेव्हा आम्ही प्रभूसाठी रिक्त होतो, त्यावेळेस आम्हास ते आम्ही इच्छा धरू शकतो, की आम्ही प्रभूसाठी काय व्हावं? आम्ही ते राज्यसना न काय करता आम्ही नाही करू शकत. आम्हास ते देखील पाहावयास भेटतं. जेव्हा आम्ही पाहतो की पहिले शमूएल मध्ये जेव्हा आम्ही पाहतो, तिथे देखील त्याचा 23 अध्याय 17 वचनामध्ये देखील जोनाथन आम्हास पाहावयास भेटतो. दावीद राजाच्या बाजूला उभा आहे. तो त्याचा मित्र होता. तो काय म्हणत आहे? तू जेव्हा राजा होशील, 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा मी तुझ्या बाजूला दुसरा असा होईल. तू जेव्हा राजा होशील. दाविदाने किती दुःख सहन केलं त्या स्थानापर्यंत जाण्याचं. किती कष्टामधून तो गेलेला आहे. योनातानी काय केलं आहे? काही केलं नाही, पण तो काय म्हणत आहे? तू जेव्हा राजा होशील, तुझ्या बाजूला मी असेल. कष्ट केल्याशिवाय, झटल्याशिवाय, परिश्रम केल्याशिवाय आम्हास जोपर्यंत आम्ही प्रभूसाठी रिक्त होत नाही, तोपर्यंत मुकुट प्राप्त होत नाही. आम्ही जर मार्क याचा 9वा अध्याय त्याचं 22वं वचन जर वाचलं, मार्क याचा 9वा अध्याय त्याचं 22वं वचन तिथं जर वाचलं, तर तिथे आम्हाला एक घटना पाहावयास भेटत आहे. जेव्हा ह्या प्रभूचे जेवढे शिष्य होते, ते एका भूतग्रस्त मुलामधून भूत काढू शकत नव्हते. तेव्हा त्याच्या वडिलांनी तिथे एक उद्गार काढलेला आहे. तो उद्गार मला तुमच्या समोर मांडायचा आहे. तो तिथे असे म्हणत आहे, की तुम्हाला जर शक्य असेल, तर तुम्ही हे करून दाखवा. कुणाला म्हणत आहे? पुरुष ख्रिस्ताला म्हणत आहे. तिथे अपयशी कोण झालेले होते? शिष्य झाले होते. पण त्याचा परिणाम कुणावर झाला? प्रभूवर झालेला आहे. तो तिथे व्यक्ती त्यास काय म्हणत आहे? जर तुम्हाला शक्य होत असेल, तर हे करा. दुःख वाटतं हे वाचून. मनास हे शब्द लागतात. खोलवर हे शब्द लागतात मनास. ज्या प्रभूस इतर लोक जेव्हा त्यांना बरे व्हायचं होतं, तेव्हा ते म्हणत आहेत, तुमची कृपा आमच्यावर होऊ द्या. प्रभूजी दया करा, नामास बरे करा. पण आता ते दयेचे शब्द नाहीयेत. दयेची याचना नाहीये. अविश्वासाचे शब्द तिथे आहेत. अविश्वासाचे शब्द आहेत. तुम्हाला शक्य होत असेल तर ते बरे करा. आमच्यामुळे प्रभूची साक्ष खराब होत आहे. आमच्या अविश्वासामुळे प्रभूची साक्ष खराब होत. प्रभूकडे कमी लेखणं कुणामुळे? आमच्या अविश्वासामुळे. तिथे आम्हाला भेटत आहे, पाहावयास भेटत आहे. त्याच्या जे शिष्य होते त्यांचा अविश्वास तिथं होता. ते त्यातून भूत काढू शकत नव्हते. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे? प्रभूवरती अविश्वास दाखवण्यात आला होता. तुम्हाला शक्य असेल तर, मी जेव्हा ते वाचलं,
तेव्हा माझ्या मनाला फार दुःख झालं तेव्हाच. जर तुम्हाला शक्य, हा उद्गार एकदाच वापरण्यात आलेला आहे शास्त्रामध्ये. या स्थितीमध्ये आम्हाला आमची साक्ष राखून ठेवणं आहे प्रबळपणे, यासाठी की आमच्या साक्षीतून प्रभूचं देखील नावाचं गौरव व्हावं. जर आमची साक्ष जर खंबीर नसेल तर प्रभूवरती विश्वास कोण ठेवणार? असेच उद्गार निघत राहतील. हे मनुष्याचं कर्तव्य आहे की आपली साक्ष खंबीर ठेवणं, आपली साक्ष खंबीर ठेवणं, प्रभूच्या चरणी नम्रतेने लीन राहणं आणि आपली साक्ष खंबीर ठेवणं, या दोन गोष्टी आम्ही आज पाहिलेल्या आहेत. प्रभू याच्या पलीकडे तुम्हाला काही मागत नाही. प्रभू तुमच्याकडे काही मागत, हेच मनुष्याचं कर्तव्य आहे. प्रभू करो आणि आपलं वचन आशीर्वादित करो. धन्यवाद.